हाय फ्रेंड्स, रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे। मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे पान मुखवास किंवा याला तांबूल सुद्धा म्हटलं जातं। तर हा तांबूलचा प्रसाद माहूरची रेणुका आणि येरमाळ्याची येडेश्वरी या देवींना हा प्रसाद दाखवला जातो। तर आपण आता हे तांबूल आपण वर्षभर बनवून ठेवू शकतो। पान काय आपण रोज खाऊ शकत नाही, पण हे तांबूल आपल्याला खाता येतं, चांगलं वर्षभर राहतं, हे टिकतं व्यवस्थित। हे फ्रीजच्या बाहेर किंवा फ्रीजमध्ये कसेही ठेवू शकता। बघा आता देठ काढून घेते मी व्यवस्थित या पानांची, आणि आता आपण व्यवस्थित अशी पानं कट करून घेणार आहोत। बघू शकताय तुम्ही, ही पानं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। पानांचं आयुर्वेदामध्ये खूप सारं महत्त्व आहे। भारतात पानाला खूप उपयोगी मानलं जातं आयुर्वेदामध्ये। तर पान खाणं खूप फायद्याचं असतं शरीरासाठी। तर आपण रोज काही पानं खायला घेत नाही, त्यासाठी हे असं तांबूल बनवून मुखवास म्हणून तुम्ही वापरू शकता। हा बघा आता व्यवस्थित सर्व पानं आपली कटिंग करून घ्यायची आहेत। मस्त अशी पानं कट करून घेऊयात आपण। हे बघा, मधून फाडून पण असं पान कट करून घेऊ शकता तुम्ही, तुकडे करून व्यवस्थित। हे बघा असे कट मारून व्यवस्थित पानं कट करून घ्यायची आहे। बघा, बघू शकताय, म्हणजे लहान तुकडे होतात छान पानाचे। हे बघा, मी सर्व पाने आपली कट करून घेतलीत। ही साधारण मी 100 पाने घेतली होती। बघू शकताय, मस्त अशी याची कटिंग करून घेतली पानांची मी। आता आपण यामध्ये गुलकंद घालणार आहोत। बघू शकता, साधारण आपण 100 ग्रॅम गुलकंद घेणार आहोत यामध्ये। हा बघा, 100 ग्रॅम गुलकंद घेतलाय मी, बघू शकताय तुम्ही। आणि हे बघा, आता ही पान चटणी घालणार आहोत आपण यामध्ये। पान चटणी साधारण आपल्याला 1 चमचा घ्यायची आहे। बघू शकताय, हा बघा, ही पान चटणी घेतलेली आहे मी 1 चमचा। आता ही चुना घेणार आहे मी। हा चुना पाव चमचा चुना असेल साधारण, तो चुनाही आपण यामध्ये या चटणीमध्ये घालून घेणार आहोत, मिक्स करून, म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल। नाहीतर हा पानामध्ये मिक्स होणार नाही, म्हणून व्यवस्थित आपण चटणीमध्ये मिक्स करून घेऊयात। बघू शकताय, पान चटणी, चुना आणि गुलकंद व्यवस्थित फेटून घ्यायचा हाताने। बघू शकताय तुम्ही, मस्त फेटून घ्यायचा एकजीव करून, म्हणजे चुना सर्व पानांना लागला जाईल आपला। हे बघा, हे मिंट आहे। मिंट म्हणजे ह्याला आसमान तारा पण म्हणतात मराठीमध्ये। हे मिंटॉल क्रिस्टल आहे, बघू शकता। हे बघा, मिंटॉल क्रिस्टल। तर हा साधारण एवढा तुकडा घालणार आहे, परंतु आपण याची पूड करून घालणार आहोत।
तर वेलदोडे मी 10-15 वेलदोडे आणि एवढा मेंथॉलचा तुकडा घालून पावडर करून घेणार आहे। वेलदोड्याची आणि मेंथॉलची पावडर हो बघा, बघू शकता तुम्ही, साधारण 1 ते 1.5 चमचा पावडर आहे। ही वेलदोड्याची पूड आणि मेंथॉलची पावडर मी घालून घेतली यामध्ये। आता आपण यामध्ये कात पावडर घालणार आहोत। कात पावडर आपण घालून घेऊया या पानांमध्ये व्यवस्थित। बघू शकता कात पावडर आपल्याला फार घालायची नाहीये, साधारण अर्धा चमचा घालायची। हे बघा, पाव चमचा म्हणजे अर्धा चमचा मी कात पावडर घालून घेतली। आता हे केशरी सुगंध म्हणून पावडर आहे, ती मी घालून घेणार आहे सुगंधासाठी। केशरी सुगंध म्हणून ही साधारण आपल्याला पाव चमचाच घालायची आहे। ही पावडर सुद्धा फार घालायची नाहीये, साधारण पाव चमचा वापरायची ही पावडर। हे बघा, बघू शकता पाव चमचा घेतलेले आहे मी केशरी सुगंध। आणि ही ज्येष्ठ मध आहे, बघू शकता। ज्येष्ठ मध घशासाठी खूप चांगला मानला जातो आणि यातल्या बऱ्याच उपयोगी वस्तू आहेत घशासाठी। तर हे बघा 2 चमचे मी ज्येष्ठ मधची पूड घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही पावडर। आणि आता आपण यामध्ये मसाला सुपारी घालून घेऊयात। हे बघा, ही मसाला सुपारी आहे। मसाला सुपारी 2 चमचे घालून घेणार आहे मी यामध्ये। हे बघा, बघू शकता 2 चमचे। याऐवजी केशरी सुपारीचं कतरण पण भेटतं किंवा खजूर सुपारी पण भेटती, तर तुम्ही कुठलीही मिळेल ती सुपारी यात घालू शकता, काही हरकत नाहीये। हे बघा, ही मी मसाला सुपारी घातलेली आहे। आता आपण यामध्ये ही धणा डाळ घेतली मी 50 ग्रॅम। ही 50 ग्रॅम धणा डाळ, ही बडीशोप घेतलेली आहे, काश्मीरी बडीशोप आहे ही लहान आकाराची। ही टूटी फ्रुटी घेतलेली आहे आणि ही बडीशोप घेतलेली आहे रंगीबेरंगी। तर आपल्या याला म्हणजे तांबूलला गोड टेस्ट येते या ह्यानी बडीशोपनी। तर हे सर्व 50-50 ग्रॅम घेतलेले आहे। आता हे सर्व आपण यामध्ये घालून घेणार आहोत, बघू शकताय। आणि आता गुंजाचा पाला घालून घेणार आहे मी यामध्ये, बघू शकता। यातल्या काड्या वगैरे अशा व्यवस्थित काढून स्वच्छ करून घ्यायचा, पाला चाळणीने चाळून घ्यायचा, म्हणजे काय रेती वगैरे असेल तर ती पडून जाते। आणि स्वच्छ असा गुंजाचा पाला, हा मी साधारण 10 ग्रॅम घेतलेला आहे गुंजाचा पाला। गुंज पत्ता पण म्हणतात याला कुठं कुठं। आणि ही पिठी साखर घेतलेली आहे मी, ही साधारण 50 ग्रॅम पिठी साखर आहे। ही पिठी साखर सुद्धा मी यामध्ये घालून घेते। आणि आता सर्व आपण मिक्स करून घेऊयात। तर कशी वाटली माझी तांबूलची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रुपाली पाककलेला, आणि बेल आयकॉनही दाबा, म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। हा बघा, आता थोडासा अजून गुलकंद मी यामध्ये घालून घेते, कारण मला थोडासा गुलकंद कमी वाटतोय। तर हा बघा, अजून मी साधारण 150 ग्रॅम गुलकंद यामध्ये घालून घेतला, म्हणजे बरोबर हा पाव किलो गुलकंद यामध्ये गेलेला आहे। ही अर्धा किलोची पिशवी होती गुलकंदाची, तर साधारण पाव किलो गुलकंद आपल्याला या पानांसाठी लागलेला आहे। आता हे व्यवस्थित पान मिक्स करून घेऊयात। आणि
हे वर्षभर टिकण्यासारखं आहे. फ्रीजमध्ये ठेवा किंवा फ्रीजच्या बाहेरसुद्धा ठेवलं तरी काही हरकत नाही आहे. वर्षभर खाता येतं आपल्याला हे पान. मस्त चोळून घेतलं पान, बघू शकता. हे बघा आपलं पान तयार झालंय. कसं वाटलं? थँक्यू बघितल्याबद्दल.